मी उद्या घरी जाईन ना, आईची पुण्यतिथी आहे ना म्हणून. कारण तिकडे सुमीला कोणीच मदत करणार नाही, सगळी कामं ती एकटी करेल. दूध घे. तर मी जाऊन तिला जरा मदत करेन. जेवण वगैरे बनवून जाईन मी, तू फक्त वाढशील का सगळ्यांना? केदार, काय रे, लक्ष कुठं आहे तुझं? खूप ओझ होतंय. ओझ? कसलं ओझ? तू बरा आहेस ना? अवघड आहे खूप. काय झालंय? तुला कोणी काही बोललंय का? बस एवढ्या वर्षांनी मला माझं कुटुंब मिळालंय, पण त्याबरोबरच जबाबदाऱ्या, त्याचं ओझ एवढं असेल असं मला आयुष्यात पण नव्हतं वाटलं कधी. हो, पण काय झालंय? बाबांच्या मनाला चाहूल लागलीये. युवराज बरोबर काहीतरी वाईट होणार आहे. कसं काय? पण कसं काय? त्यांना कसं त्यांना कोणी काही बोललंय का? नाही, काही कळलं नाहीये, पण ते माझ्या बरोबरच युवराजचे पण बाबा आहेत ना, त्यांना कळलं. त्यांना खूप काळजी वाटतेय त्याची. एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी माझ्याकडून वचन मागितले, त्याची काळजी घेण्याचं, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं. आणि मग तू? नाही देऊ शकलो मी. कसं देणार? कोणत्या तोंडाने सांगू त्यांना की त्यांच्या मुलाला तुरुंगात टाकणारा त्यांचा दुसरा मुलगाच आहे? त्यांची इमोशनल बाजू तुला माहिती आहे. त्यांना जेव्हा कळालं होतं की मी त्यांचा मुलगा आहे, तर माझ्या प्रेमासाठी किती आसुसले होते ते. समाजात मान, प्रतिष्ठा, पैसा अडका सगळं असताना सुद्धा त्यांना आमचं नातं महत्वाचं वाटलं. किती जीव लावतात ते मला. माझ्यासाठी कुटुंबाच्या विरोधात जाऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या घरी त्यांनी मला आणलं. लहानाचं मोठं होताना त्यांनी मला बघितलं नाही, पण तरीही किती जीव लावतात. मग युवराजला तर लहानाचं मोठं केलंय, त्याच्यावर किती जीव असेल त्यांचा. असं बोट पकडून त्याला शाळेत घेऊन गेले, खांद्यावर बसून अख्खं जग दाखवलंय. एवढं सगळं होऊन पण ना, मी एक मोठा भाऊ म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, त्याला समजून घ्यावं, एवढ्याच माफक अपेक्षा आहेत का त्यांच्या? कसं करू मी हे सगळं? आणि आता त्यांच्या डोळ्यांसमोर एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या हातात वेड्या घालणार.